नमस्कार मित्रांनो, मी उदय लंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं होईल. मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता 15 जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव. सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता 15 जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव. पण 15 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता 15 जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव. पण 15 जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे भाव, या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा 15 जानेवारी पर्यंत सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर 15 जानेवारी पर्यंत देशातील बाजारात कसा राहणार सोयाबीनचा भाव, या प्रश्नाचं आता घेऊयात सविस्तर उत्तर. तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव पातळी. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो सध्या $10 प्रति बुशेलच्या खाली. आणि तुम्हाला सांगतो, डिसेंबरचा शेवटचा आठवडा, जानेवारीचा पहिला आठवडा ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत, यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात व्यवहार बंद असतो. त्यामुळे इथून 15 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात जास्त बदल संभवणार नाही. किंबहुना बाजारभाव पातळी $9.90 प्रति बुशेल्स पासून $10.10 प्रति बुशेल्सच्या दरम्यान राहण्याची आहे शक्यता. आता या जर वस्तुस्थितीचा विचार केला तर देशात सुद्धा आपल्याला 15 जानेवारी पर्यंत सोयाबीनच्या बाजारात जास्त बदल संभवताना दिसत नाही. फक्त एकच आहे की 1 जानेवारी नंतर कुठंतरी थोडीशी सोयाबीनची आवक घटण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे 50-100ची तेजी येऊ शकते आणि सध्याची जी सोयाबीन भाव पातळी 4000 ते 4200च्या दरम्यान आहे, याच्या सुधारणा होऊन भाव पातळी थोडीशी किंचितशी सुधारून 4000 ते 4300 दरम्यान राहण्याची आहे शक्यता. पण याच्यापेक्षा जास्त तेजी 15 जानेवारीपर्यंत अजिबात अपेक्षित नाही. विक्रीचा विचार करत असाल तर इथून पुढच्या जवळपास 3 ते 4 आठवडे सोयाबीनच्या भावात काही जास्त तेजी नाही होऊन पैशाची फार आवश्यकता असेल तर आपण या ठिकाणी सोयाबीन विक्रीचा निर्णय घेऊ शकतात. फक्त 100-200ची तेजी हवी असेल तर तुम्ही इथून 1.5 महिना थांबले, तुम्हाला 200 तेजी सोयाबीनच्या भाव दिसू शकते. त्यामुळं विचार करून निर्णय घ्यावा हीच आपणास कळकळीची विनंती. तर आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.